श्री न्यू इंग्लिश स्कूल आगाशीनगर या आपल्या शाळेमध्ये आज या ठिकाणी जे पाहुणे उपस्थित झाले त्या सर्वांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते। काही माणसं ही मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात ती नेतृत्वाने। प्रकाशले हे सदन आशा माणसांच्या तेजाने, स्वागत करूया आपण या मान्यवरांचा आदर भावाने। सर, ज्ञानाच्या सहवासात हनुमान धन्य झाले, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले, याप्रमाणेच आज तुम्ही दिलेल्या या झाडांच्या सहवासाने शाळेला आले हे सौंदर्य, त्या सौंदर्याने आम्ही धन्य झालो। आज या ठिकाणी या शाळेचे जे सौंदर्य जे वाढवले त्या सरांचं, माननीय श्री कराळे सर जे माजी शिक्षक आहेत, त्यांचं स्वागत व सत्कार मी आपल्या संस्थेचे माननीय सचिव श्री साळुंखे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत व सत्कार करावा। यानंतर या ठिकाणी भोवलेश्वर विद्यालय भोवले या आपल्या साळुंखे सरांची जी शाळा आहे त्यांचे माजी विद्यार्थी चिरंजीव संकेत पवार जे इंजिनियर आहेत, त्यांचं स्वागत मी माननीय श्री साळुंखे सरांना करायला सांगते। भोवलेश्वर विद्यालय भोवले या शाळेची विद्यार्थिनी कुमारी मानसी पवार यांचे जे त्या LLB शिकत आहेत, त्यांचे स्वागत मी आपल्या साळुंखे सरांना करायला सांगते, अशी विनंती त्यांना करते। त्यानंतर आपल्या संस्थेचे माननीय श्री सचिव माननीय श्री साळुंखे सर यांचं स्वागत मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय सावंत मॅडम यांना करण्याची विनंती करते। शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल आगाशीनगर या विद्यालयामध्ये आज भोवलेश्वर हायस्कूलचे माजी विद्यार्थी, सरांचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे कराळे सर की ज्यांनी आपल्या शाळेच्या सौंदर्यामध्ये भर घातलेली आहे, की ज्यांना अतिशय वृक्षाची झाडांची आवड आहे, एक पर्यावरणाचा बॅलन्स जो आहे, समतोल जो आहे तो समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, असे कराळे सर आणि हे जे दोन विद्यार्थी आहेत पवार, की सरांशी त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला की या विद्यालयासाठी विद्यालयामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी की काही ना काही फुलना फुलाची पाकळी किंवा विद्यार्थ्याप्रती असणारं प्रेम म्हणता येईल, शाळेविषयी असणारी कृतज्ञतेची भावना म्हणता येईल किंवा शिक्षकांच्या प्रती असणारा आदर असेल तो व्यक्त करण्यासाठी की मुलं खास रजा त्यांनी आजची काढलेली आहे आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांना ते पेन की जी लेखणी जी आहे की त्या लेखणीमध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं, त्यांना अनेक अडचणी आल्या। सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य, सचिव, अध्यक्ष या सर्वांच्या प्रयत्नानं विद्यालय अगदी चांगल्या पद्धतीने आता काम करत आहे। साळुंखे सरांचे असणारे कामावरची निष्ठा, हाती घेतलेलं काम पूर्ण तडीस नेणं, एक हजरजबाबीपणा आणि आमचे सर्वांना नेहमी सततच ते मार्गदर्शन करत असतात। नेहमीच शाळेविषयी असणारं जे शाळेप्रती असणारं त्यांची जी भावना आहे ती खूप की जिचं आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही, की सतत शाळेसाठी विद्यार्थ्यांच्यासाठी धडपडणारे
एखादा उपक्रम हाती घेत असताना तो विद्यार्थ्यासाठी चांगला आहे, शाळेसाठी पूरक आहे, असे अनेक जे उपक्रम आहेत ते उपक्रम छोटे मोठे आपण वर्षभरामध्ये राबवत असतो आणि नेहमीच त्यांची अशा या उपक्रमांना संमती असते की कधीच एखादा काहीतरी कार्यक्रम आहे आणि तो असा कधीच कुठल्याच शाळेच्या कुठल्याही बाबतीमध्ये त्यांचं कसलाही हस्तक्षेप नाही की पूर्ण शिक्षकांनी त्यांनी त्यांचं काम करत असताना पूर्ण स्वातंत्र्यानं काम केल्यानंतर ते काम चांगल्या पद्धतीचं होत असतं. हा एक त्यांचा असणारा अनुभव जो आहे तो अनुभव इथं आपल्याला त्याच्या रूपाने आपल्याला तो पाहायला मिळतो आहे, अनुभवायला मिळतो आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी बहुलेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिलेली ही जी लेखणी आहे ती चांगल्या कामाला कशी येईल, आपण चांगले गुणवत्तापूर्ण विद्यार्थी कसे घडू आणि आपला नावलौकिक जो आहे शाळेचा नावलौकिक आणि तुमचा नावलौकिक आणि आईवडिलांचं नाव ते आपल्याला कसं उज्ज्वल करता येईल याचा सर्वांनी विचार करावा आणि ह्या गोष्टी आत्मसात कराव्या. आलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपले माझे 2 शब्द जे आहेत ते मी पूर्ण करते. आणि तुम्ही सर्वजण एक वेळ अशी होती की या लाईनमध्ये आम्ही बसलेलो असायचो आणि आम्ही सरांना ऐकत असायचो. त्यावेळेला असं वाटायचं सरांनी जे सगळं आम्हाला या अगोदर जे मोटिवेशन दिलंय किंवा या अगोदर आम्हाला जे संस्कार दिलेत ते खूप मोठे आहेत आणि सरांनी मला लेखीचा दर्जा आणि त्याला लेखाचा दर्जा देऊन आम्हाला सांगितलं होतं की जिथं कुठं भविष्यात तुम्हाला गरज पडेल तिथं आम्ही असणार. पण सरांचे हे जे मोठं कार्य आहे जे तुमच्यासाठी त्यांनी घेतलेलं आहे जे शाळेचं त्यात एक छोटासा वाटा म्हणून आम्ही जे आज पेन वाटप करणार आहे त्याचा तुम्ही चांगला उपयोग करा आणि स्वतःच्या पायावरती खूप छान प्रकारे उभं राहा एवढंच सांगते आणि थँक्यू. या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सावंत मॅडम, संस्थेचे सचिव सावंके सर, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र, आज मी इथं आल्यानंतर खरं अनपेक्षित पण माझी काही तशी अपेक्षा नव्हती आणि माझ्या कल्पनेत नव्हतं याचा आपला सत्कार करण्यासाठी मला बोलावलं आहे. कारण मी एक माध्यमिक शिक्षक 34 वर्षे सेवा करून 2013ला निवृत्त झालो आणि पुढे 18 पासून कराडामध्ये वास्तव्य आहे. मला सुरुवातीपासूनच या पर्यावरणाची, झाडाझुडपांची खूप आवड आणि पहिल्यापासूनच या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आलो. आपलं माध्यमिक विद्यालय संस्था 1978ला स्थापन झाली. आता सुरुवातीच्या काळात उमरगंजसारख्या एका ग्रामीण भागात संस्थेनं उभारी घेतली. पुढे वांग प्रकल्पात विस्थापित होऊन आपलं माध्यमिक विद्यालय इथं आलं. आता इथं आल्यानंतर खरं म्हणजे आजचा कार्यरत शिक्षक वर्ग आणि तुम्ही विद्यार्थी मित्र, तुमच्यावर शाळेचं इथून पुढचं उज्ज्वल भवितव्य घडवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे. कारण कोणती नवीन संस्था उभी राहते त्यावेळी अनेक समस्या असतात आणि त्या समस्येतून आपला विद्यालयाला नावलौकिक मिळवून देणं ही आत्ता कार्यरत असणारा शिक्षक वर्ग आणि आता ते विद्यार्थी यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. आता तुम्ही पाहिलं, आता हे 2 या संस्थेचे माजी विद्यार्थी त्यांच्या त्या शाळेत शिकले. तिथं आज शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडले. पण ते असताना आपण ज्या संस्थेत शाळेत शिकलो त्या शाळेत आपण पुन्हा यावं. आपल्या सगळ्या आता त्या तुमचं आता नाव माहित नाही आम्ही असंच बसलेलं असायचो. पण बघा आता अशी तुमच्याच रांगेत बसलेली असायची पण आज ती तुमच्या समोर उभी आहे. आता हे असं तुम्हाला स्वतःला घडायचं आहे. स्वतः घडायचं असताना तुम्हाला ते पेनचं वाटप करणार आहे. आता पेन मध्ये खूप मोठी शक्ती आहे. त्या लेखणीच्या साह्यानं तुम्ही चांगले परीक्षा देऊ शकाल. चांगल्या उत्तम गुणांनी तुम्ही उत्तीर्ण व्हा आणि तुमचा आणि शाळेचा नावलौकिक
का भर टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. विद्यार्थी मित्र, आमचा पण बघतो की आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम चालू असतात. मी आता पाहतो इथं. आता असे निराळ्या उपक्रमामध्ये तुम्ही हिरिरीनं भाग घ्या. तुम्ही ज्या शालेय स्पर्धा असतात, मग त्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा इतर कुठल्याही स्पर्धा असतील, त्या स्पर्धामध्ये हिरिरीनं भाग घ्या की आणि चांगलं यश मिळवा. आणि तुम्ही यश मिळवलं की ते शाळेचं नाव मोठं होणार आहे आणि शाळेचं नाव मोठं होईल तसं इतर समाजाचं, इतर लोकांचं लक्ष आपल्या शाळेकडे वळेल आणि त्या लोकांचं लक्ष आपल्याकडे वळेल. त्यावेळी आपल्या ज्या काही भौतिक गरजा आहेत, आवश्यक आहेत, त्यांची पूर्तता ही होऊ शकेल. की आपल्याला साळुंखे सरांसारखे एक धडाडीचे अत्यंत उपक्रमशील असे सचिव आहेत. आता मी त्यांचा माझा या 2 वर्षातला परिचय, पण तिथून असताना शाळेसाठी, संस्थेसाठी आणि इतरही सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना ते किती हिरिरीनं काम करतात ते मी स्वतः पाहतोय, अनुभवतोय. आणि त्यांना मदत म्हणून तुम्ही निराळ्या स्पर्धा परीक्षामध्ये त्याच्यात चांगलं यश मिळवा आणि त्यांना इतर लोकांना तुमचं यश लोकांसमोर ठेवण्याचा, मांडण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्या. आणि त्यातूनच की आपल्या शाळेचा विकास, शाळेची भरभराट झालेली आपल्याला दिसेल, एवढी तुम्ही अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. त्यानंतर आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री साळुंखे सर यांना मी विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. दातृत्वानाचा कृतज्ञता सोहळा हा खरं तर अतिशय छोटेखानी असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. छोटा असला तरी निश्चित हृदयस्पर्शी. तर या कार्यक्रमामध्ये खास उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक कराळे सर, आमचे दोन्ही माजी विद्यार्थी संकेत पवार, मानसी पवार, त्याप्रमाणे या विद्यालयाचे मुख्याध्यापिका, स्टाफ आणि खरं तर त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. कारण मी इथं आल्यानंतर तुमचे चेहरे पाहतो, खूप काही शिकायला मिळते की टवटवीत आणि उत्साहित असणारे असे तुमचे चेहरे, असे सगळे माझे लाडके विद्यार्थी मित्र होते. आता हल्ली काय झालेलं आहे की प्रदर्शनाचा सगळा भाग चालू झालेला आहे सगळीकडे. मी काय करतो याच्यापेक्षा ते किती जगाला दाखवतो. तुम्ही बघता आता सध्या रील वगैरे करत असताना काय काय गोंधळ घालताय सगळे, राईट. अगदी काही जण त्यातून दुखापत पण होऊन बसले. हल्ली काय झाले कळत नाही, पण प्रदर्शन जिथं तिथं काम कमी पण प्रदर्शन फार मोठं, हा प्रकार चालू असताना सुद्धा मला सांगा, ह्या मंडळींना कुणालाही शाळेला काहीतरी भेट द्या किंवा काय करा असं कुणीही सांगितलेलं नाही, कुणी सांगितलेलं नाही. आणि मला परवापर्यंत कराळे सरांनी आपल्या शाळेला इतकी छान अशी झाडं दिली, मला खरंच माहित नव्हतं. आणि दातृत्व कसं असावं याचा एक नमुना आहे की डाव्या हाताने दिलेलं उजव्या हाताला कळू नये. असं दातृत्व असेल तरच ते दातृत्व खरोखर समाज मान्य होतं. आणि खरोखरच म्हटलं जातं सर की देणे हाच धर्म, घेणे हे अधर्म, आनंदाचे मर्म देणे हे सर. खरंच तर तुम्ही त्या आनंदाचं मर्म ओळखलेलं आहे आणि ही झाडं आम्हाला दिली. त्याच्या मागचं आणखी एक वेगळं कारण आहे. म्हटलं जातं की ब्राह्मणाला जर 100 गायी जर दान दिले, बघा, ब्राह्मणाला 100 गायी जर दान दिल्या तर जेवढं पुण्य पदरात पडतं तेवढंच पुण्य 1 वर्ष दान करून आणि त्याचा जोपासना करून जो वाढवला तर त्याच्यापासून सुद्धा तेवढंच आपल्याला पुण्य मिळतं. हे पुण्य सर तुमच्यामुळं तुम्हालाही मिळते आणि माझ्या या शाळेलाही मिळते. खरोखरच सरांनी हे दातृत्व दाखवलं आणि आपल्याला सुंदर अशी झाडं दिली. कारण आल्याबरोबर मलाच वाटलं माझी शाळा आहे का नाही, इतका बदल जाणवला. आणि खरंच सर तुमच्या या दातृत्वाबद्दल सर्वांनी अगदी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त हा विद्यार्थी मी माझी म्हणतच नाही, कारण आजही तो विद्यार्थ्यासारखाच मला आहे.
आणि म्हटलं जातं टीचर इज ऑलवेज टीचर, जसं डॉक्टर इज ऑलवेज डॉक्टर, कारण डॉक्टर अगदी वयस्कर झाला तरी माणसं वेगळं जातात आहे की नाही, तसं शिक्षकाला सुद्धा रिटायर झालं तरी काय शिक्षकच तो असतो. त्यामुळे हा जो आमचा विद्यार्थी आहे तो खूप धडपड आहे. मला थोडीशी कार्यक्रमांची आवड असते किंवा होती त्यावेळी, आणि अडचण अशी व्हायची की साऊंड सिस्टीम मार्केट नेहमीच आपल्या सुद्धा सुरुवातीला तसंच व्हायला लागलं आहे की नाही. मग साऊंड सिस्टीम मध्ये बऱ्याच गोष्टी असतात आणि कुठल्याच शाळेत सरळ नसतात. तर हा आमचा विद्यार्थी एवढा धडपड आहे की प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी खटपट करणारच. सांगणार मला सर आपला कार्यक्रम आहे ना, मग आपण त्याची घेऊन आणूया का साऊंड सिस्टीम सगळी एक आणूयात, इतर काय डीजे आणूयात, डीजे सुद्धा काय आणले मग आणूयात का म्हणणार, फक्त तुम्ही एक फोन करा त्याला आपल्याला मोफत देते. आणि खरोखर प्रत्येक कार्यक्रमामध्ये साऊंड सिस्टीम पुरवायचं नसतं नव्हे, ते जोडणं काय बिघडलं दुरुस्त करणं हे सगळं काम संकेतनं केलं. त्यामुळे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट होऊ लागले. 10वी झाल्यानंतर परत प्रश्न आला, संकेतची जाणीव व्हायला लागली, पण संकेतला पुन्हा कधी आवाज द्यावा लागला नाही. जेव्हा कधी कार्यक्रम असेल मुलांच्याकडून समजलं आणि तो गावात असेल तर मात्र साऊंड सिस्टीम सकट येणार आणि सगळं जोडून येणार. सर काळजी करू नका, तुम्ही आहात तोपर्यंत मी शाळेत आहे. आणि खरोखर त्यानं ते तत्व पाळलं. खरंच असे विद्यार्थी मिळायला सुद्धा भाग्य लागते पाळून, कुणी कुणाचा एवढा विद्यार्थी असा होत नाही, पण त्यानं खूप असं केलं. आणि आता त्याचा संघर्षाचा काळ, तो इंजिनियर झाला, डिप्लोमा इंजिनियर, पुन्हा त्यानं आता नोकरी सुरू केलेली आहे. घरची काय परिस्थिती फारशी चालली नाही, त्याचा हा संघर्षाचा काळ आहे. नवीन नुकतीच नोकरी लागलेली आहे. आणि विचार करा बा, कधी कधी असं होते, बरेचसे माझी विद्यार्थी आहेत, नोकरी लागल्यानंतर पहिला कोर्स सरांना करावा सोपं नाही. अनेकांचे पहिल्यांदा सांगतात की पहिला कोर्स सर तुम्हाला करते, मला नोकरी लागली. खरंच माझ्या सर वेळेवर अंदाज येतात बाहेर की किती मुलांचंही आपल्यावरती प्रेम आहे, त्याचं अभिनंदन करायला मलाही आवडतं. असे अनेक विद्यार्थी आहेत, त्यापैकी आमचा हा विद्यार्थी आहे. त्याला सुद्धा अनेकच त्याला नोकरी मिळाली. किती 1-2 महिने झाले, 1-2 महिने झाले, परंतु नोकरी लागल्यावर मला फोन केला असेल मी आजपासून वेळ मिळते. खरं जरी आपल्या स्वतःच्या मुलांना नोकरी लागते, एवढीच विद्यार्थी सुद्धा आपली मुलंच असतात आणि तेवढं प्रेम मी सगळ्यांच्या वरती केलेलं आहे. आणि त्याला सुद्धा नोकरी लागली, त्याचाही मला आनंद वाटला. तरी सुद्धा तो शांत बसण्याचं मला काहीतरी शाळेला करायचंय, द्यायचंय. आणि काय तो आता फार मोठा अजून नाही, निश्चितपणे तो आपल्या कर्तृत्वात मोठा होईलच, परंतु आज तो आपल्याला प्रेमच्या रूपामध्ये काही ना काहीतरी देतोय. आणि लेखणीची किती ताकद असते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावरून करते. एवढं मोठं संविधान त्यांनी लिहिलंय की नाही. म्हणजे मग ही ताकद जी आहे ती सुद्धा तुमच्यामध्ये आहे, ती फक्त त्यातून उतरवायची आहे. तर त्याचा योग्य वापर करा आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याला सुद्धा आपण मनापासून जरा चांगल्या पद्धतीनं आपल्या आगाशी नगरच्या टाळ्या जरा वेगळ्या असाव्यात, त्या ब्रँड असं व्हायला पाहिजे नाही का. तर त्याला सुद्धा आपण टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. आता यानंतर ही आमची विद्यार्थिनी कुमारी मानसी पवार. विद्यार्थी आणि शिक्षकाचं काय नातं असतं हे नेहमी मला जाणून घेणार. कुठे एखादी चुकीची घटना घडली तर रणरागिणी व्हायला मागे पुढे पाहिजे नाही, प्रचंड संघर्ष करणार. तिला अन्याय कधी सहनच झाला नाही. त्यावेळी सुद्धा तिला वाटतं बाळा तुला आता वकिलच करावी लागेल. आणि खरोखर ती आता वकिली करते. आनंद आहे, कारण तिच्या आवडीचं क्षेत्र आहे की नाही. तर मग तिचे 1-2 प्रसंग तुम्हाला शाळेत सांगतो काय घडलं आणि तिनं काय केलेलं होतं. एकदा अचानकपणे माझी बदली झाली, मलाच माहित नाही, कारण मी शाळेत कधीच प्रार्थना नसायची. प्रार्थना झाल्यावरच तास उठायचा. तर एका शिक्षकाने मला सांगितलं, म्हटलं सर गुड मॉर्निंग. ते म्हटले बरं आहे तुम्ही गुड मॉर्निंग म्हणताय, पण माझ्या दृष्टीने बॅड मॉर्निंग. अरे म्हटलं असं एवढं काय झालं आज बॅड मॉर्निंग बोलायला. म्हटले माझ्या खास मित्राची बदली झाली. कुणाची? म्हटले तुमची. म्हणजे शिक्षकांचं सुद्धा प्रेम आपल्यावरती असलं पाहिजे, हे त्याने दाखवून दिलं.
मला माहिती व्हायच्या अगोदर सगळ्या शाळेला माहीत झाली होती त्यांची बदली झालेली आहे. आणि बदली झाल्यानंतर निरोप समारंभ असतो आपला, मग तो दुपारी ठेवला गेला. तोपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. म्हणजे सरांना आम्ही जाऊन गेलो नाही, कारण निरोप समारंभ द्यायचाच नाही आणि बऱ्याच जणांनी बहिष्कार टाकला. त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रस्थानी ही आमची विद्यार्थी होती. याला म्हणतात विद्यार्थ्याचं प्रेम. तिनं आव्हाने घेतलेली होती की काय वाटेल झालं तरी बदली होऊ द्यायची नाही. आणि मग गावातल्या बुजुर्ग मंडळीनं सांगितलं की सरांची बदली झाली, होता कामा नये. मग गावातली बरीचशीच मंडळी जाऊन त्यांनी बराच संस्थेत नका केला आणि बदली रद्द होईपर्यंत तिथंच थांबले. आणि निरोप समारंभ होऊन जेव्हा मी निम्या रस्त्यात आलो तेव्हा मला परत फोन आला की सर आता काय जाऊ नका, परत त्या शाळेत या. आणि हे जे काम आहे ते या माझ्या विद्यार्थिनीमुळे घडलं होते. अर्थात त्याला मी कधी सांगितलं किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला मी कधीही असल्याबाबत सांगत नाही, पण त्यांनी जो उठाव केला तो निश्चितपणे मला आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा होता. पुन्हा आणखी एक अशीच घटना घडली की मी त्या दिवशी रजेवर होतो, शुक्रवारचा दिवस होता, रजेवर होतो. मला मानदुखीचा प्रचंड त्रास होत होता. मी दवाखान्यात गेलो पण मानदुखीच काय थांबेना, प्रचंड वेदना व्हायला लागल्या. परत घरी आलेलो, परत डॉक्टरांच्याकडे गेलो. म्हटलं डॉक्टर मला खूप त्रास होतोय, मला सरळ झोपेचं इंजेक्शन द्या, मला वेदना सहन होत नाही. त्यांनी झोपेचं इंजेक्शन दिलं. घरी आलो, एवढी गाढ झोप लागली बरं का, मला काय कळलंच नाही. मी 9:30ला उठलो आणि तोपर्यंत शाळेत अतिशय वाईट आणि अगदी लज्जास्पद अशी घटना घडली. आणि ह्या सगळ्या आमच्या जीवावर प्रेम करणाऱ्या मुलींनी त्यांनी खूप मोठं बंड उभारलं तिथं. मला सारखे फोन करत होते पण मला त्या फोनचा आवाज यायचा प्रश्नच नाही. कारण मी 9:30ला उठलो आणि पाहतो तर फोन इतके फोन माझ्या त्या मोबाईलवर मिसकॉल होते. पुन्हा फोन केला तर म्हटलं सर असं असं झालं म्हणून आम्ही तुम्हाला फोन करत होतो. मग त्या दिवशी ज्या मुलीने लीड घेतलं त्यामध्ये ही अग्रस्थानी होती. तिला अन्याय सहन होत नाही. मग ती अग्रस्थानी होती. ती सरळ मी फोन उचलत नाही म्हटलं कुठल्याही शिक्षकांची चर्चा केली नाही आणि ती सरळ पोलीस स्टेशनला गेली. आणखी तिच्याबरोबर काही मुली होत्या आणि तिथं तक्रार दाखल केली. आता मला सांगा 10वीतली मुलगी एवढ्या लांब जाऊ शकेल का? मल्हारपेठ पोलीस स्टेशनला गेली. तिथं तक्रार दाखल केली आणि तिथून या गाडी पकडून कुठे गेले माहितीये का? पाटणला संस्थेत सांगितलं की आमचे सर नव्हते, नाहीतर तुमच्याकडे आम्हाला याची गरज नव्हती. सर नाहीत म्हणून तुमच्याकडे आलोय, शाळेत अशी घटना घडली, त्याच्यावर आम्हाला न्याय पाहिजे. खरंच न्यायासाठी झगडणारी ही आमची मुलगी आहे. आणि निश्चित मला वकील झाल्यानंतर तर मला वाटते गोरगरिबांना खरंच ज्यांना अडचणीत लोक आहेत त्यांना अतिशय चांगला न्याय दे आणि अतिशय उत्कृष्ट असं काम तुझ्या हातून घडावं अशी मी या प्रसंगी अगदी मनपूर्वक तुला शुभेच्छा देतो. कारण अशी मुलं असली कधीच मुलांना कधीच असं म्हटलं नाही की मुलं माझीच मुलं आहेत असंच मी मानलं. आणि त्यामुळे भावड्यातली मुलं जेव्हा पहिल्यांदा मी 4 व्हीलर घेतली आणि ग्राउंड मध्ये गेली तेव्हा एकच आवाज आलेला होता, पप्पांची गाडी आहे. शिक्षकामध्ये पप्पा दिसला, यातच काहीतरी बरंच काहीतरी मलाही मिळालं. मला काय राग आला नाही, कारण म्हटलं खरंच कुठंतरी आपलं काहीतरी काम दिसतंय. म्हणजे अशा पद्धतीनं मुलांचं प्रेम मिळालं. आणि तुम्ही म्हणाल बघा आम्हाला काहीच मिळालेलं नाही. मी नेहमीच लाडकी म्हणतोय, ठीक आहे, कधी शिकवलेलं कधीच नाही. या 3 वर्षात कधीच कुठल्या वर्गात गेलो नाही, संस्कार दिले नाही. मग सरांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही असं तुमचा समज असणार आहे. परंतु इथं जे आपला परिवार आहे, मी परिवार म्हणतोय, आम्ही जीवाभावाची मंडळी आहोत. एकमेकाविषयी नितांत प्रेम आहे आमचा एकमेका संदर्भामध्ये. कुठलाही तुझा भाव द्वेष मत्सर असा कधीच नाही. कारण इथं काम करणाऱ्या शिक्षकांना आज सांगायचं की तुम्ही असं का करताय असं मला वाटत नाही कधी म्हटलेलं आहे. कारण सगळे प्रामाणिकपणे काम करतायत, तुमच्यासाठी काम करतायत आणि काम करत असलेला बिनकामाचं किरकिर करणं मला आवडत नाही. अतिशय उत्कृष्टपणे काम करतायत. खरंच त्यांचं सुद्धा खूप मोठं कष्ट आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट असेल, तुम्ही म्हणाल बघा आमच्यासाठी तुम्ही काय करताय. मी प्रत्यक्ष खरंच पाहणं तुमच्यासाठी काहीच करत नाहीच करत नाही, लक्षात येते का? पण तुमचं शिक्षण चांगलं व्हावं,
गोरगरिबांच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि कमीत कमी पैशामध्ये मिळावं यासाठी मी मात्र सतत कार्यरत आहे. अगदी 50 जणांना जातोय, डोनेशन आम्हाला हवं, कुठे इमारतीची गरज आहे ती हवी, तुम्हाला ज्या ज्या सुविधा आहेत त्या त्या सुविधा देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करतोय. फक्त साथ तुमची असायला हवी. कारण तुमची साथ कशी असायला हवी की तुमच्यातून घडणारे जे विद्यार्थी आहेत तीच खरी आमची संपत्ती आहे आणि तुम्ही उत्कृष्टपणे घडावं. तुमच्यामध्ये जी आपल्या शाळेतून मुलं तयार होती ती खरोखरच आपल्या कुटुंबावर प्रेम करणारी असावी, देशावर प्रेम करणारी असावी आणि अशी मुलं घडावी. आणि तुम्ही घडल्यानंतर सुद्धा कधीतरी मागे वळून ही शाळा माझी होती अभिमानानं सांगावं एवढीच माझी अपेक्षा, या व्यतिरिक्त अपेक्षा नाही. तर खरंच तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही एकदा टाळ्या वाजवलं तरी हरकत नाही आणि तुमच्याकडे माझ्याकडे पोहोचेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. शिक्षकांनी सुद्धा अगदी कमीत कमी वेळामध्ये, कारण मी थोड्या वेळापूर्वीच त्यांना फोन केला होता, त्यांनी सुद्धा हे सगळं नियोजन केलं. तुम्ही सुद्धा खूप चांगली साथ दिली. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर पेन वाटप होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पेन वाटप करावे. धन्यवाद. अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचे भार, अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचे भार, शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार. हे आभार मानण्यासाठी मी आपल्या शाळेच्या काळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. सह्यागिरी शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगर. असं म्हणतात की एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळू नये. त्या अर्थानं ह्या 2-3 आठवड्यामध्ये जो आपल्या शाळेचा जो काही चेहरा मोहरा बदललेला आहे, आल्यानंतर जे काही प्रसन्न वाटते, हिरवगार वाटते आणि ते होण्यासाठी ज्यांनी आपल्या शाळेला जे झाडं वगैरे दिलेले आहेत तर त्यांचे मी पहिल्यांदा मनापासून खूप खूप आभार मानते. श्री कराळे सर यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर बहुलेश्वर विद्यालय बहुले शाळेचे माजी विद्यार्थी, आपल्या सरांचे विद्यार्थी आहेत चिरंजीव संकेत पवार आणि कुमारी मानसी पवार यांनी शाळेला भेट देऊन मुलांचं ते कौतुक केलं किंवा त्यांना जी लेखणी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हात तोडून नाही घ्यायचे त्यांचे. काय करायचं, त्यांचा जो गुण आहे, त्यांच्याकडे जी देण्याची वृत्ती आहे ती पुढे घ्यायची. तर तुमच्या दोघांचं जे काही आत्ताचं हे सगळं दातृत्व आहे ते बघून आमचे विद्यार्थी सुद्धा भविष्यात हा वारसा चालू ठेवतील आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करतील, भरपूर अभ्यास करतील, यश प्राप्त करतील अशी मी ग्वाही देते. आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या शाळेचे सचिव श्री साळुंके सर यांचे सुद्धा नेहमीच ते वेळात वेळ काढून, कितीही त्यांचं बिझी शेड्यूल असेल तरी थोड्या वेळासाठी सुद्धा शाळेमध्ये येऊन मुलांचं कौतुक करतात. आणि सर तुम्ही काही दिलं नाही असं नाहीये, आज जे सगळ्या मुलांच्या अंगावरती ड्रेस दिसत आहेत किंवा अगदी बेंचेस असतील, काही नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीत नेहमी असता. आता आम्ही 3 वर्ष झालं बघतोय. खरंच आहे सरांच्या विषयी प्रेम निर्माण व्हायला एक क्षण पण म्हणजे कमी, म्हणजे पहिल्या क्षणालाच त्यांच्याबद्दल प्रेम तयार होतं. कारण त्यांचं बोलणं सॉफ्ट स्पोकन एवढे आहेत किंवा त्यांच्याविषयी म्हणजे ते कधीच कुणाला मी आजपर्यंत 3 वर्षात असं रागवून बोललेत किंवा असं काहीतरी मनाला लागेल असं बोलले अजूनपर्यंत कधीच असं घडलेलं नाहीये. त्यामुळे तुमच्याविषयीचा आदर नेहमीच राहील, अशीच शाळेवरती प्रेम तुमचं राहावं. त्याचबरोबर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सावंत मॅडम, त्यांनी तर कधीच आम्हाला दुखवलं नाही आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ
आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या विद्यार्थ्यांचं मनापासून आभार. तुम्ही मनापासून बसलाय, शांततेत सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.